नमस्कार. शुभ संध्याकाळ. कसे आहात? बरे आहात ना? आणि बरंच असलं पाहिजे. आणि मी पण बरी आहे. शाळा झालेली आहे आणि आता लागलेली आहे घरच्या कामाला आणि घरचं काम पण झालेलं आहे. आता गार्डनचं काम मला करायचं आहे रोजच्याप्रमाणेच. तर मी अगोदर साफसफाई करून घेते. तर चला तुम्हाला वरचं काम काय चाललंय आणि कुठपर्यंत आलेलं आहे ते दाखवते मी. मी आलेली आहे वरती आणि ते मिस्त्री लोकं तिकडं जेवण करत आहेत. तर एकदम सामसूम आहे. तर अशा प्रकारे काम चालू आहे बघा वरती. फळ्या मारत आहे, स्लॅब घालायचं आहे. तर ते काम चालू. जिकडं-तिकडं असं पसारा टाकलेले आहे. त्यांना पाहिजे असते ना हाताखाली. खांबं वगैरे आणून ठेवलेले आहेत, फळे आणून ठेवलेले आहेत. आजकाल काय ते स्टीलचं, लोखंडाचं मिळते ना, लाकडाचं आता कुणीच मारत नाही. तर लोखंडाचे सर्व सामान ते आणून ठेवलेले आहेत आणि चालू आहे काम. आता मी आलेली आहे परत गार्डनमध्ये. तर गार्डनमध्ये चला कामाला सुरुवात करते. कुठून सुरुवात करू? खूप काम म्हणजे दिसायला लागलेलं आहे. तसं कचरा काहीच नाही आहे. दररोजच्या दररोज कचरा मी काढत असते, त्यामुळं कचऱ्याचं काही नाव नसतं. तर चला तुम्हाला मी दाखवते घुसीनं कसे मोठे मोठे छिद्र केलेले आहेत. हे पहा, इथं एक मोठं छिद्र झालेलं आहे. आता ह्याच्यावरती काहीतरी उपाय करायचा आहे मला. आणि कमेंट्समध्ये दादानी म्हणलेले होते, 2-3 दादा ताईंनी म्हणलेले होते की हे घुसी लागणं म्हणजे व्यवस्थित नसतं, चांगलं नसतं, फार अपायकारी असतं झाडांना वगैरे आणि आपल्याला सुद्धाच म्हणजे. तर हो ताई, दादा, नक्कीच मी ह्याच्यावरती काहीतरी उपाय करणार आहे 1-2 दिवसामध्ये. तर पाहते ह्याच्यावरती काय उपाय करता येतं ते. आणि खरंच मी किती इथं इथं पण झालेलं आहे ना, किती मी बी टाकायला लागले ना, ह्याच्यामुळेच येत नाही. काहीच बी येत नाही. कारण ते घुशी आता बी टाकलं की तिथं त्या दिवशी छिद्र करून ठेवतात ते. तर असं चाललेलं आहे. तर चला मग झाडून काढते, स्वच्छ करून घेते सर्व एरिया. सर्व स्वच्छ झाल्यानंतरच आपल्याला छान वाटत असतं, मन लागतं गार्डनमध्ये आणि एकदम समाधान, सुख, शांती भेटते. म्हणून सर्व काम सोडून इथं यायचं कारण काय? हेच असतं. आपण राहतो शहरामध्ये, पण आपल्याला निसर्ग हवा आहे, शुद्ध हवा पाहिजे असते. आपण काम करून दिवसभर कितीही थकलेला असलो ना, अशा शुद्ध वातावरणात थोडासा वेळ आपण 1-2 तास जरी घालवलं ना, खूप म्हणजे खूप मोठं समाधान असं कोणत्याही कामामध्ये भेटत नाही, त्या ह्या कामामध्ये भेटत असतं. आता शेतात जाऊन राहणं कुणाला शक्य आहे का? पण काय असतं म्हणजे शेताकडचं जे वातावरण असतं ना, झाडं, झुडपं, हिरवं हिरवंगार सगळीकडे, ते आपल्या शरीराला खूपच चांगलं असतं. पण तसं सर्वांनाच भेटत नाही ना. कामानिमित्त सगळ्यांना आपल्याला शहराकडे आपल्याला यावं लागलं आणि त्यामुळे आपण गावाकडून किंवा शेताकडून दूर झालो. पण तरी पण आपल्या आजूबाजूला थोडीशी हिरवळ उत्पन्न करून आपण त्याचा आनंद घेऊ शकतो. तेच हा प्रयत्न चालू आहे आणि इथं आलं ना दररोज नवीन नवीनच पाहायला मिळतं. वेगळंच दिसतं. फुलं लागलेले आहेत मस्त असे. हे पण कसे छानसे फुलं लागलेलेच आहेत. हे पहा किती म्हणजे प्रत्येक झाडाला हे फूल असतंच असतं. पण ते कशा प्रकाराचं फूल असतं ते पाहण्यासाठी आपल्याला वेट करावं लागतं, इंतजार करावं लागतं, वाट पाहावं लागतं. लगेच कोणतंही भेटत नाही. हे पहा, त्या दिवशी मी लावलेली होती भेंडी, तर अशी उठलेली आहे. आता भेंडी यायला किती वेळ लागतो? काय कधी यावं असं नाही, येईल ते. कधी ना कधी येईल. थोडंसं आपल्याकडे पेशन्स पाहिजे. अशा झाडाझुडपाकडून ना आपल्याकडे सुद्धा पेशन्स येतं. आपण सुद्धा घाई, गर्दी, गडबड असं करू शकत नाही. कारण आपलं नेचरसुद्धा तसंच बनलेलं असतं. आपण पाहून, पाहून, पाहून आपण ते शिकतो. हे पहा, इथं पालक आलेली आहे. मी परवाच पालक काढलेली होती. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलाच असाल. खूप मोठी पालक निघालेली होती. आता आणि उठलेली आहे. आणि तांदूळशाची भाजी तर लावलेली सुद्धा नाही, तशी उठलेली आहे. हे पहा भेंडी. आता किती छान आता मोठी मोठी झालेली आहे पहा. निब्बर व्हायच्या अगोदरच हे काढावं लागेल मला. हे पहा. आणि इथं मी खाली करून घेतली तांदूळशाची भाजी काढून. अजून भरपूर तांदूळशाची भाजी आहे. आणि हे पहा, टमाटेचे झाडं 10 लावलेले होते, त्याच्यामध्ये 4 राहिलेले आहेत. म्हणून म्हणतात ना, प्रयत्न करायचं थोडं तरी आपल्या हाती. गवस इकडं घोळच आहे बघा. हे कधी लावावं, आता जमिनीवर लावावं म्हणते. तसंच मी सांभाळून ठेवलेलं आहे त्याचं म्हणजे लावण्यासाठी. तर बघूत जमिनीवर लावले की छान पसरेल. फुलं किती छान लागलेले आहेत. हे पहा, या शोच्याला किती छानसे फुलं आलेले आहेत. हे पहा किती मस्त दिसतात ना, हे गुलाबाचे. आणि इकडे मी मिरचीचे लावलेले होते.
मिरच्या कुठं कुठं फुलंसुद्धा लागलेली आहेत मिरच्याला. आणि हे पहा किती सुंदर. आणि बघा जास्वंदाला एकच फूल लागलेलं आहे, पांढरं जास्वंद एकच आज. म्हणजे कधी कधी 4 लागतात, 5 लागतात. शेवंती किती छान फुललेली आहे. तर अशा प्रकारे पेरू पण लागलेले आहेत. बरंच काही आहे, म्हणजे बरंच काही आहे एवढ्याच जागेमध्ये. खूप काही आहे आणि खूपच छान वाटतं ना हे पहा. कण्हेरीचे पण आता ह्याच्यात पण कितीतरी कलर असतात ना. तर चला पक्ष्याला ठेवलेलं आहे अजून, खात आहेत पक्षी. आणि सर्व संपल्यानंतर परत आणि पक्ष्याला मी घालून ठेवते दाणा वगैरे. आता चला तोंडले काढून घेते. कालच्या मी व्हिडिओमध्ये म्हणलेले होते ना मी तोंडले काढणार आहे आज. तर तोंडले काढून घेते. बरेच निब्बर मोठे झालेले आहेत. तर वर लागलेले आहेत, पोहोचत नाहीत, तरी पण होता होईल तेवढं प्रयत्न करायचं. त्याची पण वेल खूपच नाजूक असते आणि थोडं त्याला वडावडी केलं ना ती वेलच तुटून जाते. खूप नाजूक, खूपच म्हणजे खूपच नाजूक. होता होईल तेवढं अलगद हाताने, आणि त्याला तोडायला सुद्धा त्रास लागत नाही. थोडंसं असं केलं ना ते हातात येतं तोंडलं. तेवढं काही जास्त म्हणजे हे नाही. तर पण अलगद हाताने काढावं लागतं, जपावं लागतं कोणतंही. अगोदर असंच झालं, खूप झाडावरती तोंडल्याची वेल पसरली होती आणि तोंडले काढायला गेलं, वडावड केल्यामुळे ते पूर्ण वेलच वाळून गेली. फक्त एकदाच त्याचे तोंडले खाल्ले होतो. म्हणून आता तसं नाही करायचं. खूप छान अलगद हाताने काढून घ्यायचं. होता होईल तेवढं. वेलीला काहीच हलवायचं नाही. जशी वेल आहे नैसर्गिकरित्या ते तसंच ठेवायची. आपण त्याला काढून इकडं वेलीला तिकडं कर, तिकडून तिकडं कर, असं नाही करायचं. त्या वेलीला कुठं जायचं आहे, कुठं चढायचं आहे, कुणीकडे वळायचं आहे ते वळू द्यायचं. आपण त्याला काही करायचं नाही. तर अशा प्रकारे मी आता तोंडले काढून घेतलेली आहे. तर आता आणखीन एक काम राहिलेलं आहे, पाणी घालायचं. तर पाणी घालून घेते, म्हणजे बाग माझी एकदम टवटवीत दिसल, एकदम सुंदर दिसल. उद्यापर्यंत तिला आरामशीर जेवण मिळाल्यासारखं होतं ना पाणी घातल्यानंतर. आणि आजचा जे मी सुविचार पाठवलेला होता ते असा होता की सत्याचे सारेच वैरी असतात आणि खोट्याचे मात्र पावलोपावली कैवारी असतात. म्हणजे कसं असतं बघा, सत्याची साथ कुणी लवकर सहज देत नाही आणि खोट्याला साथ देणारे खूप जण असतात. जगच असं आहे. कारण सत्य पडताळून पाहायची तेवढी लोकांकडे कॅपॅसिटी नसते ना. कारण आजकाल लोकांना खोटं व्यवहार करतात आणि सत्याचा मुखवटा घालून फिरत असतात आणि आपल्याला काय वाटतं सत्य हेच आहे जे आपण पाहतो. म्हणून म्हणतात ना, दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं. तर चला मग आजच्या व्हिडिओला मी इथंच संपवते. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आज एवढे तोंडले निघाले पहा ना. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त रहा, मस्त रहा, अशीच आपली साथ आणि स्नेह दोन्ही राहू द्या. धन्यवाद.